नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस-आय-सीचा जर कोड तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे जो आपला इस्टॅब्लिशमेंट आहे किंवा एम्प्लॉयर आहे, जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड किंवा कोणतीही कंपनी असेल, जेव्हा रजिस्टर असेल, तर काही लोकांना आपले कोड माहीत नसतात. ते कोड माहीत कसा करून घ्यायचा आणि त्याचा तुम्ही फॉरगेट युजर नेम पासवर्ड कसा करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जास्त न वगळता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगल यायचं आहे आणि एस-आय-सी कोड सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इंडेक्स एम्प्लॉयर सर्च म्हणून येत आहे. इथे तुम्हाला तुमचे एम्प्लॉयरचे डिटेल टाकायचे आहेत. इथे तुम्हाला स्टेट टाकायचं आहे. स्टेट टाकल्यानंतर ना तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एम्प्लॉई कोड माहीत नाही आहे, त्यामुळं तुम्हाला कंपनीचं नाव सर्च करायचं आहे आणि तिथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. टाकल्यानंतर सर्च म्हणायचं आहे. सर्च म्हटल्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारे बघा आपला हा कंपनीचा एम्प्लॉयर कोड आलेला आहे. हे तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे. हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, परत वेबसाईटला जायचं आहे. एस-आय-सी लॉग इनवर सर्च करून लॉग इन करायला जायचं आहे. इथं केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं एम्प्लॉयर लॉग इन आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला आत्ता जो आपल्याला कोड आहे ते काय करायचं, फॉरगेट पासवर्ड म्हणायचं आहे. फॉरगेट पासवर्ड म्हटल्यानंतर तुम्हाला युजर नेम म्हणून कोड टाकायचा आहे आणि तुमचा जो काय रजिस्टर मेल असेल तो इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट म्हटल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या जो रजिस्टर मेलला आहे तुम्हाला न्यू पासवर्ड येऊन जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एस-आय-सीचा एम्प्लॉयरचा कोड आणि त्याचा पासवर्ड रिसेट करू शकता. तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण कसा शोधायचा आणि फॉरगेट पासवर्ड कसं करायचा हे शिकलेलो आहोत. असेच जर माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.